सोलापुरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संभाव्य पूरग्रस्त गावातील व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या पूर्व 279 गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये गावाच्या पूरस्थितीची परिस्थिती निर्माण होईल असे गृहीत धरूनच बचाव आणि मदत कार्याचा आराखडा आखण्यात आला आहे. त्यानुसार त्या बचाव पथकांना प्रशिक्षण देण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. अक्कलकोट, माळशिरस, मोहोळ, माढा, मंद्रुप तहसील कार्यालयात कार्यक्षेत्रासह सोलापूर तालुक्यात यंदा पुराचा धोका अधिक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अक्कलकोट नगरपालिका, बार्शी नगरपालिका, अकलूज नगरपालिका तसेच सोलापूर महानगरपालिका अग्निशमन यंत्रणा संभाव्य आपत्कालीन धोके समोर ठेवून तयारीसाठी सज्ज झाले आहेत. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाकडे सध्या 11 रेस्क्यू बोट उपलब्ध असून आणखीन 3 नवीन रेस्क्यू बोट मागणी करण्यात आली आहे. पूरग्रस्त परिस्थितीतील तातडीची मदत करता यावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्य तसेच यंत्रणांची तयारी सुरू असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापक अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली. सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात तलाव बचाव सरावाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक कोतवाल यांच्यासह 100हून अधिक जणांची आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकात निवड झाली असून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. संभाव्य पूर परिस्थितीचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून पूर येण्याची शक्यता असलेली गावे, पूर काळात संपर्क तुटू शकणाऱ्या गावांना तसेच अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.